मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली निघालेला मराठ्यांचा पायी मोर्चा आज नवी मुंबईतील एपीएमसी मार्केटमध्ये दाखल होणार आहे। या पायी मोर्चाच्या अनुषंगाने नवी मुंबई शहरात होणाऱ्या वाहतूक कोंडीवर तोडगा काढण्यासाठी आंदोलकांच्या मार्गामध्ये बदल करण्यात आलाय। पूर्वी मुंबई पुणे एक्सप्रेसवे वरून सायन पनवेल महामार्गाने एपीएमसी मार्केटमध्ये आंदोलक येणार होते, मात्र शहरात होणारी वाहतूक कोंडी लक्षात घेता या मार्गामध्ये बदल करण्यात आला। आता मराठा आंदोलक जुन्या मुंबई पुणे महामार्गावरून पनवेल डी पॉइंटला येणार आहेत। येथून पळसपे फाटावरून गव्हाण फाटा जवळ पोहोचतील। गव्हाण फाटावरून उल्वे मार्गे बेलापूर जंक्शन जवळ आल्यावर पुढे पाम बीच मार्गाने मराठा आंदोलक वाशी एपीएमसी मार्केटमध्ये दाखल होतील। यामुळे नागरिकांनी सायन पनवेल महामार्ग आणि शहरातील अंतर्गत मार्गांचा वाहतुकीसाठी वापर करण्याचे आवाहन नवी मुंबई वाहतूक पोलिसांनी केले आहे। आपल्या प्रतिनिधी कविता लोखंडे आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडल्यात। कविता, काय अधिकची माहिती? नक्कीच मनोज जरांगे पाटील हे आज नवी मुंबईमध्ये मुक्कामासाठी येणार आहेत। लोणावळ्याकडून जे आहे ते पनवेल मार्गाने एक्सप्रेस वे वरून जे आहे ते नवी मुंबईतील एपीएमसी मार्केटमध्ये वास्तव्यास राहणार होते, परंतु आता जो आहे नवी मुंबईमध्ये एपीएमसी मार्केटमध्ये दाखल होण्यासाठी त्यांचा जो मार्ग जो आहे तो बदलण्यात आलेला आहे। पूर्वी जो मार्ग होता मुंबई पुणे एक्सप्रेसवे वरून सायन पनवेल महामार्गावरून जे आहे ते एपीएमसी मध्ये येणार होते, परंतु आता वाहतूक पोलिसांनी या मार्गामध्ये बदल केलेला आहे। हा मार्ग असा असणार आहे की जे जुन्या मुंबई पुणे मार्गावरून पनवेल डी पॉइंट वरून पळसपे फाटा मार्गे जे आहे गव्हाण फाट्याजवळ पोहोचतील। त्यानंतर गव्हाण फाट्यावरून उल्वे मार्गे जे बेलापूर जंक्शन जवळ आणि नंतर पाम बीच वरून जे आहे ते एपीएमसी मध्ये येण्याचा जो मार्ग आहे हा मार्ग त्यांच्यासाठी केलेला आहे। वाहतूक कोंडी लक्षात घेता हा मार्ग बदलला असल्याची जी माहिती आहे ती नवी मुंबई वाहतूक पोलिसांनी दिलेली आहे। कविता, याचा अपडेट आम्ही तुमच्याकडून घेतच राहू। तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी।